शब्दार्थ कामात गढून जाणे, कामात मग्न होणे, खावरी बावरी होणे, गोंधळून जाणे, वैतागणे, चिडणे, पाठमोरी, पाठीकडची बाजू. कोण ते लिहा. 5वीत शिकणारी. शिवानी. कपड्यांच्या गड्या करणारा. शिवानीचा भाऊ शिवराज. आईजवळ पैसे देणारे. शिवानीचे बाबा. पैसे परत करणारे. दामू काका. पैसे मोजून घेणारी. शिवानीची आई. दामू काकांना बक्षीस देऊ करणारे. शिवानीचे बाबा. कोण कोणास म्हणाले ते द्या. त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे, असे शिवानीची आई शिवानीला म्हणाली. काय रे बाबा, कपडे आणलेस का, असे शिवानीच्या आईने दामू काकांना विचारले. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, असे शिवानीचे बाबा दामू काकांना म्हणाले. आम्ही गरीब आहोत, पण कष्टानंच कमवून खातो, असे दामू काका शिवानीच्या बाबांना म्हणाले. प्रामाणिकपणा यासारखे आणखी शब्द लिहा. प्रेमळपणा, वेडेपणा, विसराळूपणा, बोडेपणा. गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा. उदा. इस्त्रीवाले. इस्त्रीवाले, रिक्षावाले, भाजीवाले, फळवाले, झाडूवाले. वाक्य वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात बरोबर अशी खूण करा. शिवानी 5वीत शिकते. क्रिया शिकते. क्रिया करणारी व्यक्ती स्त्री. आईने पैसे मोजले. क्रिया मोजले. क्रिया करणारी व्यक्ती स्त्री. भाऊने कपड्यांच्या गड्या केल्या. क्रिया केल्या. क्रिया करणारी व्यक्ती पुरुष. बाबांनी आईला पैसे दिले. क्रिया दिले. क्रिया करणारी व्यक्ती पुरुष. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. क्रिया काढले. क्रिया करणारी व्यक्ती पुरुष. पिलू घरट्यात बसले. क्रिया बसले. इतर. खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. प्रश्न क्रमांक 6 प्रमाणे तक्ता तयार करून वहीत लिहा. रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यांतील क्रियापदे ओळखा. डॅश गवत खातो. बैल. क्रियापद खातो. डॅश पत्र लिहिते. रमेश. क्रियापद लिहिते. डॅश पुस्तक वाचतो. रमा. क्रियापद वाचतो. डॅश गवत खाते. गाय. क्रियापद खाते. ते डॅश सुंदर आहे. फूल. क्रियापद आहे. ते डॅश मोठे आहे. घर. क्रियापद आहे. रिकाम्या जागी योग्य क्रियापदे लिहा. सुधीर गोष्ट डॅश सांगतो. ते झाड उंच डॅश आहे. रोजी गाणे डॅश गाते. ती वेल हिरवीगार डॅश आहे.